Dear students, today we start the numericals on the first part of sound section, that is the wave motion, and second part of the sound section is stationary wave. साऊंड सेक्शनचे दोन पार्ट केलेले बेटा. पहिल्या पार्टला साऊंड वेव्ह मोशन म्हणतो आणि दुसरा जो पार्ट आहे त्याला आपण स्टेशनरी वेव्ह. तर पहिल्या पार्टची थिअरी आपण कंप्लीट केलेली आहे, त्याचे न्यूमरिकल्स आपण लर्न करणार आहे. काय सांगणार? द इक्वेशन ऑफ ए वेव्ह इज y इज इक्वल टू, इथं पहा, y इज इक्वल टू 1.5 साइन ऑफ 314t मायनस 12.56 x असं इक्वेशन दिलेलं आहे. फेज डिफरन्स बिटवीन 2 पॉईंट्स, दोन पॉईंटमधला फेज डिफरन्स 7.5 मीटर दिलेला आहे. तर आपल्याला काढायचं आहे डेल्टा इज टू बी डिटरमाइन. बेसिकली काय बेटा, फॉर्म्युला आपल्याला आपण लर्न केला आहे. डेल्टा इज इक्वल टू, डेल्टा म्हणजे फेज डिफरन्स, फेज डिफरन्स इज इक्वल टू 2 पाय अपॉन लॅम्बडा इंटू पाथ, पाथ डिफरन्स आपण ज्याला म्हणू. आठवला का फॉर्म्युला? म्हणजे डेल्टा इज इक्वल टू 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा. हा फॉर्म्युला आपण लर्न केलेला आहे अगदी सुरुवातीला. आता पाय बेटा, इथं या मॅथमॅटिकल इक्वेशननुसार हे स्टँडर्ड इक्वेशन जे आहे, इथं पहा, y इज इक्वल टू 1.5 साइन ऑफ ओमेगा टी मायनस के इंटू एक्स. आणि के बरोबर काय आहे? के ची किंमत 2 पाय अपॉन लॅम्बडा. आता के ची किंमत 2 पाय अपॉन लॅम्बडा आहे, म्हणजे हे किती? एक्सचा कोइफिशियंट के असतो, तो किती दिलेला आहे आपल्याला? 12.56. आलं ना लक्षात? तर इथं जे दिलेलं आहे ही व्हॅल्यू 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा जे आहे, तर डेल्टा इज इक्वल टू के इंटू एक्स. सांगा आता के ची किंमत किती आहे? 12.56 इंटू एक्स 7.5. 7.5. आता 12.56 म्हणजे कशाची किंमत आहे? 4 पाय इंटू 7.5. आलं का लक्षात? हे बेटा, इथं लक्षात ठेवा, पायची किंमत 3.14, 2 पायची किंमत 6.28, 3 पायची किंमत 9.42 आणि 4 पायची किंमत 12.56 लक्षात असू द्या. आता परत याला मल्टिप्लिकेशन जर करून घेतला तर किती येईल? 5 चौक 20 ला 0, हातचे 2, 7 चौक 28 आणि 2 30 आणि पुढे पाय, अँड दॅट इज इक्वल टू 30 पाय रेडियनमध्ये. रिझल्ट या न्यूमरिकलचा आलेला आहे किती? 30 पाय रेडियनमध्ये. रिझल्ट इज 30 पाय रेडियन. म्हणजे असं जर एखादं मॅथमॅटिकल इक्वेशन दिलं तुम्हाला, वेव्हचं इक्वेशन आहे, तर या वेव्हच्या इक्वेशनमध्ये आपण स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये वेव्ह मला कन्व्हर्ट करायचं. म्हणजे y इज इक्वल टू, तुम्हाला दिलेला आठवत असेल तर पहा बेटा, y इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी मायनस के एक्स, ए ॲम्प्लिट्यूड 1.5, ओमेगा इथं जे दिलं असेल स्मॉल टीचा कोइफिशियंट ओमेगा, सो 314, आणि पुढे जे दिलेलं आहे हे एक्स म्हणजे के ची किंमत 2 पाय अपॉन लॅम्बडा असते. ही किंमत तुम्हाला पर्टिक्युलरली लक्षात आली पाहिजे. आणि मग अशा टाईपचे न्यूमरिकल जे असतील ते आपण अशा पद्धतीनं आपण सॉल्व करतो बेटा. आता त्यानंतर पुढे आता नेक्स्ट प्रॉब्लेममध्ये चला, आजचा वेळ बेटा काय दिलेला आहे? ॲट व्हॉट टेम्परेचर द वेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर इज. म्हणजे टी काढायचं आहे. आता कॅपिटल टी केल्विनमध्ये. ॲट व्हॉट टेम्परेचर द वेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर इज 1.5 टाइम्स वेलॉसिटी ॲट, म्हणजे इथं जे दिलेलं आहे तुम्हाला T1 इज इक्वल टू 7 + 273
किती झालं 280 केल्विनमध्ये. हे सेल्सिअसमध्ये दिलं असेल तर त्याला कन्व्हर्ट करून घ्या. सेल्सिअसचं कन्व्हर्शन कशामध्ये करायचं आहे आपल्याला? केल्विनमध्ये. का करायचं आहे? केल्विन हे एसआय युनिट आहे, सेल्सिअस एसआय युनिट नाही. तर आपल्याला काय म्हणलेलं आहे? तर ॲट वॉट टेम्परेचर, म्हणजे हे T2 काढूया. V2 इज इक्वल टू 1.5 टाइम्स V1. 1.5 टाइम्स V1. तर आपल्याला T2 बरोबर काढा. हां, चला बेटा, काय रे फॉर्म्युला आपल्याला आठवावर? V2 बाय V1 इज इक्वल टू रूट ऑफ T2 बाय T1. हे पटकन आपल्याला आठवलं पाहिजे. वेलॉसिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रूट टेम्परेचर. वेलॉसिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रूट टेम्परेचर. तर बेटा इथं V2 ची किंमत किती आहे? 1.5 टाइम्स V1 डिवाइड बाय V1. V2 च्या ठिकाणी 1.5 टाइम्स V1 डिवाइड बाय V1 इज इक्वल टू रूट ऑफ T2 बाय T1. राईट? V1 कॅन्सल. आता स्क्वेअर ऑन बोथ दी साइड्स काय आलं सांगा? 2.25 इज इक्वल टू T2 बाय T1 इज इक्वल टू T2 बाय T1 आणि T2 इज इक्वल टू 2.25 इंटू T1. आता 2.25 म्हणजे किती येतं? 2.25 9/4 येतं. कसं घेतलं बेटा? 3/2 येतं ना. याला 1.5ला आपल्याला 3/2 लिहिता येतं. आता ह्याचा स्क्वेअर 1.5चा स्क्वेअर आणि याचा स्क्वेअर म्हणजे 9/4 आला. आणि मग इथं T1 ची किंमत जी असते ती किती आहे? 280. तर 4 सत्ते 28 70 आणि 9 सत्ते 63 हे केल्विनमध्ये बेटा. किती केल्विन आलं? हे 4 न 280ला 7 28 9 सत्ते 63 मायनस 273 केल्विन सेल्सिअसमध्ये कन्वर्ट करायचं. सेल्सिअसमध्ये दिलेलं आहे म्हणून सेल्सिअसमध्ये किमती ठेवायच्या नाहीत, कारण सेल्सिअस ही एसआय युनिट नाही. तर सेल्सिअस हे कोणतं युनिट आहे? सेल्सिअस ही कोणतं युनिट आहे? ऑदर युनिट आहे. केल्विन एसआय युनिटमध्ये कन्वर्ट करा. इथं आलं 7 कॅरी 1 7 आणि 1 8 8 आणि 5 13 हातचा 1 आला 3. किती आलं बेटा? 357. म्हणजे स्मॉल T2 इज इक्वल टू 357 डिग्री सेल्सिअस. 357 डिग्री सेल्सिअस हे जे आलं या न्यूमरिकलचं आन्सर. अशा पद्धतीनं हा न्यूमरिकल सॉल्व करायचा. आलं लक्षामध्ये? हां. आता त्यानंतर पुढचा न्यूमरिकल जो आहे तो कोणता आहे पहा. तुमच्या पुढे ठेवलेला नेक्स्ट न्यूमरिकल नंबर 3 फार सिंपल आहे ना. साऊंड सेक्शनचे न्यूमरिकल फार सोपे असतात. फक्त कॉन्सन्ट्रेशन पेशन्स ठेवून वाचलं पाहिजे. काय दिले काय हे कळून घेतलं पाहिजे. अ प्रोग्रेसिव्ह साऊंड वेव्ह ऑफ फ्रिक्वेन्सी किती बेटा? N इज इक्वल टू 500 हर्ट्ज is traveling through air with a speed of v is equal to 350 meter per second. If a compression appears at a place at an instant, then the minimum time interval after which a rarefaction. एक कॉम्प्रेशन आहे इथं आणि दुसरा रेरिफेक्शन. दोन कॉम्प्रेशन मधलं अंतर काय असतं? एक वेव्हलेंथ असतं. आणि मग कॉम्प्रेशन टू रेरिफेक्शन हाफ वेव्हलेंथ आणि परत रेरिफेक्शन टू कॉम्प्रेशन हाफ वेव्हलेंथ. फक्त एवढंच कळायचं आहे तुम्हाला. आता मग तुम्हाला दिलेलं आहे काय? इथं विचारलेलं आहे काय? देन द मिनिमम टाइम इंटरवल आफ्टर विच द रेरिफेक्शन ऑकर्स. आता फ्रिक्वेन्सी दिलेली आहे म्हणजे टाइम पिरियड काढून घ्या. 1/n इज इक्वल टू 1/500. हे टाइम इंटरवल बिटवीन टू सक्सेसिव्ह कॉम्प्रेशन इथून इथपर्यंतचा
हे टाईम इंटरवल कॅपिटल टी झालं. तुम्हाला विचारलेला इथं टी हाफ काढायचा बेटा, इथून इथपर्यंतचा आणि इथून इथपर्यंतचा टी हाफ येतो. म्हणजे कॉम्प्रेशन आणि रेरिफेक्शनमधला टाईम पिरियड हाफ ऑफ द पिरियड येतो आणि रेरिफेक्शन आणि परत कॉम्प्रेशनमध्ये हाफ ऑफ द पिरियड येतो बेटा. मग इथं जर घेतलात तुम्ही टी हाफ इज इक्वल टू 1/2 500/2 म्हणजेच किती आलं 1/1000 सेकंद इज द टी हाफ. एक कॉम्प्रेशन आणि रेरिफेक्शनमधलं टाईम इंटरवल जे आपल्याला आलेलं आहे तर ते किती आलं इथं 1/1000 सेकंद. आलं लक्षामध्ये. हा न्यूमरिकल बेटा बिलकुल साधे सोपे न्यूमरिकल्स असतात, फक्त पेशन्स ठेवून हे न्यूमरिकल तुम्हाला सॉल्व करावे लागतील बेटा. आता पहा पुढे. इफ अ साऊंड वेव्ह ऑफ फ्रिक्वेन्सी n is equal to 500 hertz and velocity v is equal to 350 meter per second, then the distance between the two particles of a phase difference म्हणजे x आपल्याला काढायचा आहे आणि फेज डिफरन्स म्हणजे डेल्टा दिलेला आहे 60 डिग्री. डिग्री SI युनिट नाही, याला कन्व्हर्ट करा. 60 डिग्री बरोबर π/3 रेडियन. 60 डिग्रीचे π/3 रेडियन कसे आले 60 × π/180 भेटायचं. याला कन्व्हर्शन 60 × π/180 म्हणजे 60 त्रिग म्हणजे किती आलं π/3 रेडियन. आलं का लक्षात. म्हणजे हे काय दिलेलं आहे पाथ, हा काय दिलेला आहे फेज आणि काढायचा आहे डेल्टा इज इक्वल टू 2πx/λ. याच्या अगोदर न्यूमरिकल जो आपण सॉल्व केलेला आहे, कोणता न्यूमरिकल सॉल्व केलेला आहे फेज डिफरन्स आणि पाथ डिफरन्सचा न्यूमरिकल जो आपण सॉल्व केलेला आहे बेटा, तो फेज डिफरन्स आणि पाथ डिफरन्सचा. तर इथं घ्या डेल्टा इज इक्वल टू 2πx/λ. डेल्टा इज इक्वल टू 2πx/λ. हा न्यूमरिकल अनेक वेळेस हे न्यूमरिकल विचारलेले आहेत बरं का, पाथ डिफरन्स आणि फेज डिफरन्सवरती. कारण प्रॉब्लेममध्ये काय फॉर्म्युले जर लक्षात असतील तर न्यूमरिकल फारच सोपे जातात. फॉर्म्युले योग्य वेळी आठवले पाहिजे बेटा. आता देअरफॉर x इज इक्वल टू डेल्टा लॅम्बडा डिवायडेड बाय 2π. फॉर्म्युला आपण इथं लिहिला अँड दॅट इज इक्वल टू डेल्टा π/3 इंटू लॅम्बडा इज इक्वल टू v डिवाइड बाय n अपॉन 2π अँड दिस इज इक्वल टू π/3 इंटू v 350 डिवाइडेड बाय 500 होल डिवायडेड बाय 2π लाईक दिस. आता बेटा इथं हे पाय आणि हे पाय कॅन्सल झालं. आता परत तुम्हाला हा 0 आणि हा 0 कॅन्सल राईट. मग किती आलं हे इथं 5 न कटवा 5 7 35 हे 10 आणि परत आपल्याला इथं किती आलं 7 डिवायडेड बाय 6 7 डिवाइड बाय 6 इंटू हे 10 7/60 म्हणजेच किती आलं आहे 7/6 इंटू 10⁻⁻1. हा 10चा पॉवर इथं इंटू 10 केलं, याला वर नेलं मी काय होतं -1. आता 6 1 6 राईट, 1 उरला परत 6 1 6 4 उरले 40 6 6 36 साधारणतः 36 आणि परत 4 म्हणजे 6 इंटू 10⁻⁻1 मीटरमध्ये. म्हणजेच किती आलं बेटा 0.166 मीटर. म्हणजे सेंटीमीटरमध्ये कन्व्हर्ट केलात तर x इज इक्वल टू इथं किती
1 ना इथं पॉईंट 11.66 सेंटीमीटर नियरली आपण राऊंड अपमध्ये घेतलं तर किती 12 सेंटीमीटर राऊंड अपमध्ये 11.66 इज नियरली इक्वल टू 12 सेंटीमीटर दॅट इज इक्वल टू 12 सेंटीमीटर. अलग लक्षामध्ये अशा टाईपचे न्यूमरिकल जे असतील ते या पद्धतीनं आपण सॉल्व करायचे बेटा. हा झाला प्रॉब्लेम नंबर 4. आता पुढे आपण पाहूया प्रॉब्लेम नंबर 5. चला, बिलकुल साधे सोपे न्यूमरिकल आहेत, याला जास्त कॅल्क्युलेशन नसतात. साऊंड सेक्शनच्या न्यूमरिकलला कॅल्क्युलेशन फार कमी असतात. फक्त फॉर्म्युले आणि ॲडजस्टमेंट कॅल्क्युलेशनची कळली तर आपल्याला रिझल्ट विदिन टाईममध्ये येतो. ॲट रूम टेम्परेचर द रेशो ऑफ वेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर ॲट 10 ॲटमॉस्फिअर म्हणजे बेटा P1 इज इक्वल टू 10 ॲटमॉस्फिअर टू द 1 ॲटमॉस्फिअर. At room temperature, the ratio of velocity of sound in air at 10 atmosphere to the म्हणजे P2 ची किंमत किती 1 ॲटमॉस्फिअर ॲटमॉस्फिअर. त्यावेळेस V1 बाय V2 चा रेशो काढायचा आहे. V1 बाय V2 चा रेशो काढायचा आहे. चला ट्राय करावर काय येईल, कोणता फॉर्म्युला आठवायचा. आता बरेचसे विद्यार्थी असा सिंपल न्यूमरिकल अनेक वेळेस एक्झामला विचारलेला आहे अशा टाईपचा. आता यामध्ये काय असलं पाहिजे, मी एक तुम्हाला वाक्य लिहून दिलं होतं, थिअरी शिकवतो त्यावेळेस एक वाक्य दिलं होतं, आठवलं का. स्पीड ऑफ साऊंड इज इंडिपेंडंट ऑफ व्हेरिएशन इन प्रेशर. प्रेशर व्हेरिएशन बरेचसे विद्यार्थी काय म्हणतात, व्ही इज इक्वल टू रूट ऑफ गॅमा पी डिवाइड बाय रो. म्हणजे असं वेलॉसिटी V1 P1 परंतु डेन्सिटी सुद्धा बेटा. आणि जरी हा फॉर्म्युला असेल तर प्रेशर दुप्पट झालं तर डेन्सिटी दुप्पट होते, दोन्हीचा रेशिओ कॉन्स्टंट आहे. म्हणून याचा आन्सर पटकन पहिल्याच कळलं पाहिजे, V1 बाय V2 इज इक्वल टू 1:1. काय आलं तर स्पीड ऑफ साऊंड इज इंडिपेंडंट ऑफ व्हेरिएशन इन प्रेशर. स्पीड ऑफ साऊंड इज इंडिपेंडंट सिन्स speed of sound is independent of variation in pressure. बरेचसे विद्यार्थी इथं कन्फ्यूजमध्ये येतात आणि V1 V2 असं किमती ठेवून काहीतरी वेगळं कॅल्क्युलेशन करतात. म्हणून अशा टाईपचे न्यूमरिकल जनरली एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. तर ही आयडिया तुम्हाला इथं क्लिअर झाली पाहिजे बेटा. आता त्यानंतर पुढचा न्यूमरिकल आपण लर्न करूया. चला पहा बरं, आता पुढचा न्यूमरिकल काय. इफ ए थंडर क्लॅप आता रेनी सीझन आहे, थंडर क्लॅप म्हणजे ढगांचा गडगडाट. इफ अ थंडर क्लॅप इज हिअर्ड 5.5 सेकंड later than the lightning flash observed from the earth, then the distance of the flash will be. तर D आपल्याला काढायचा आहे बेटा. वेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर 330 मीटर पर सेकंद दिलेला आहे. पहा बरं आता कसं सॉल्व करायचं. आपण नेहमी पाहतो एक कॉमन एक्झाम्पल आहे बेटा. जेव्हा एकाचा ढगांचा गडगडाट झाला त्यावेळेस फटकन फ्लॅश अगोदर दिसते आणि काही वेळेनंतर लाइटनिंग म्हणजे ढगांचा गडगडाट आपल्याला ऐकू येतं. कशामुळे, साधं सोपं कारण आहे, वेलॉसिटी ऑफ साऊंड ग्रेटर, वेलॉसिटी ऑफ लाईट इज ग्रेटर दॅन वेलॉसिटी ऑफ साऊंड. इफ ए थंडर क्लॅप इज हिअर्ड आफ्टर 0.5 सेकंड म्हणजेच व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स डिवाइड बाय टाईम. असा एवढा साधा सोपा प्रॉब्लेम आहे. बेसिक प्रॉब्लेम काय, व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम अँड देअरफॉर डिस्टन्स इज इक्वल टू व्हेलॉसिटी इंटू टाईम.
वेलॉसिटी दिलेली आहे बेटा तुम्हाला 330 आणि इंटू टाईम 505.5. आता परत पाहायचं कॅल्क्युलेशन करण्याची सोपी पद्धत सांगतो ओरल. याला 5.5ला काय लिहायचं 5 + 1/2. 5 + 5.5 म्हणजे 5 + 0.5 5 + 1/2. हां आता पुढे भेटायचं. हां याला सॉल्व करून घ्या. हे 0 झालं. 5 त्रिक 15ला 5 हातचा 1 5 त्रिक 15 ने 16 प्लस आता याला मध्ये हाफ करायचं 1 6 5 किती आलं 1 6 5. आता या दोघांची बेरीज जर केला तर किती येते दॅट इज 5. इथं 185 किती आली 185 सेंटीमीटर. 1815 मीटर सेंटीमीटर नाही. हे आन्सर तुम्हाला इथं दिलेलं आहे. कोणतं सी आन्सर करेक्ट आहे बेटा. आलं का लक्षात. असे एक साधे सोपे काही न्यूमरिकल्स कन्सेप्ट ओरिएंटेड असतात आणि त्या बेसिक कन्सेप्टवरतीच ते न्यूमरिकल असतात बेटा. चला आता त्यानंतर प्रॉब्लेम नंबर 7. चला ट्राय करा बरं. प्रॉब्लेम नंबर 7 वाचत चला. आता प्रत्येक फॉर्म्युल्यावरती मी तुम्हाला एवढे फॉर्म्युले दिलेले आहेत सुरुवातीचे. त्या प्रत्येक फॉर्म्युल्यावरती एक एक जरी न्यूमरिकल आपण इथं घेतला तर तुम्हाला टाईप ठेवतात. द स्पीड ऑफ साऊंड इन इयर ॲट NTP. NTP म्हणजे काय नॉर्मल टेम्परेचर प्रेशर. ती स्पीड किती आहे 332 मीटर पर सेकंड. If density of hydrogen ρ1 at NTP is 1/16 times that of air. हे एअरची डेन्सिटी ρ2, हायड्रोजन डेन्सिटी ρ1 इन एअर. देन द स्पीड ऑफ साऊंड इन हायड्रोजन. हे स्पीड ऑफ साऊंड इन हायड्रोजन हे लक्षात येतं का. द स्पीड ऑफ साऊंड इन इयरची डेन्सिटी आहे. आता इयरची डेन्सिटी आपण 2 घेतली आहे. हायड्रोजनची डेन्सिटी 1 घेऊ. तर हे डेन्सिटी ऑफ हायड्रोजन ॲट NTP इज 1/16 टाइम्स दॅट ऑफ इयर. देन द स्पीड ऑफ साऊंड इन हायड्रोजन म्हणजे आपल्याला V1 बरोबर काढायचं आहे. काय घेतलं इथं मी V1 म्हणजे हायड्रोजन आहे. हायड्रोजनचं मॉलिक्युलर वेट कमी आहे म्हणून 1 सिम्बॉल वापरला आणि तुलनात्मक ऑक्सिजनचं सिम्बॉल एअरचं डेन्सिटी जास्त आहे म्हणून 2 वापरले. सांगा बेटा काय आपल्याला इथं पटकन आठवलं पाहिजे. V2/V1 इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ ρ1/ρ2. Velocity of sound is inversely proportional to square root of density. Velocity of sound is inversely proportional to square root of density. हां चला बेटा ठेवा. इथं काय दिलेलं आहे ρ1च्या ठिकाणी 1/16 टाइम्स ρ2 डिवायडेड बाय ρ2 अँड V2/V1 is equal to 1/16 is equal to 1/4 is equal to 1/4. आपल्याला V1 काढायचा आहे बेटा. तर V1 is equal to 4 times V2 and that is 4 into V2 ची किंमत किती आहे 332. हां आता 4 न मल्टिप्लाय करा 332ला किती 4 2 8 4 2 12ला 2 हातचा आला 1 4 2 12 आणि 1 13. तर आपल्याला जे आहे हायड्रोजनमध्ये स्पीड आलेली आहे V1 इज इक्वल टू 1328 मीटर पर सेकंद. 1328 मीटर पर सेकंद. अगदी व्यवस्थिशीर किमती वगैरे ठेवलात तुम्ही. प्रॉब्लेममध्ये फॉर्म्युला आठवला तुम्हाला अगोदर
बेसिक सर्वात महत्त्वाचं काय, न्यूमरिकल आहे. तो फॉर्म्युला योग्य वेळी आपल्याला आठवला तर पुढे आपल्याला काही अडचणी येत नाही न्यूमरिकल सॉल्व्ह करायला बेटा. किमती जर व्यवस्थिशीर पुटअप केला तर सहज तुम्हाला रिझल्ट येऊन जातो. चला तर त्यानंतर नेक्स्ट न्यूमरिकल नंबर 8. हा सुद्धा बेसिक प्रॉब्लेम आहे, बेसिक कन्सेप्टवरती हा न्यूमरिकल आहे बेटा. An observer standing on the sea coast finds that 54 ripples reaches the surface per minute. एका मिनिटांना 54 रिपल्स आहेत, तर 54 डिवायडेड बाय 60 पर सेकंद काढायचं आहे. हे काय आलं, पर सेकंद, म्हणजे फ्रिक्वेन्सी आली दिलेली आहे. इफ द वेवलेंथ ऑफ रिपल बी 10 मीटर, वेवलेंथ ऑफ रिपल बी 10 मीटर, then the velocity of the wave is then the velocity of the wave is. चला बेटा, काय रे रिलेशन बिटवीन वेलोसिटी, वेवलेंथ अँड फ्रिक्वेन्सी. रिलेशन बिटवीन वेलोसिटी, वेवलेंथ अँड फ्रिक्वेन्सी लक्षात ठेवा, याच्यावर खूप प्रॉब्लेम येऊ शकतात. V इज इक्वल टू एन लॅम्बडा, V इज इक्वल टू एन इंटू लॅम्बडा. तर एन किती बेटा, 54 अपॉन 60 इंटू लॅम्बडा 10. हे 0 कॅन्सल. बरेचसे विद्यार्थी हे 54च ठेवतात हा, कारण पर मिनिट आहे, हे वाचलं पाहिजे नीट लक्ष देऊ. पर मिनिट आपल्याला तिथं विचारलेलं आहे. अनेक विद्यार्थी घाई गडबडीने 54च ठेवतात आणि रिझल्ट चुकीचा येतो, म्हणून लक्ष देऊन त्या ठिकाणी वाचलं पाहिजे. हां चला, काय आलं आता हे 6 कॅन्सल किती होतं, किती आलं 6 × 9 = 54, 9 मीटर पर सेकंद. ही स्पीड जी आली ती किती, 9 मीटर पर सेकंद. स्पीड ऑफ साऊंड इज 9 मीटर पर सेकंद. आता त्यानंतर बेटा पुढे प्रॉब्लेम नंबर किती दिलेला आहे इथं सांगा तुम्ही. प्रॉब्लेम नंबर जो आपल्याला इथं दिलेला आहे तो प्रॉब्लेम नंबर 9 रीड करावर. व्हॉट इज द प्रॉब्लेम नंबर 9? यू कॅन रीड. इफ अ सोर्स ऑफ साऊंड ऑफ फ्रिक्वेन्सी n is equal to 500 hertz produces waves of wavelength lambda is equal to 0.1 meter, then the waves travel a distance x is equal to 300 meter in the time interval will be. म्हणजे टी काढायचा बेटा. पहिल्यांदा वेलॉसिटी काढा, नंतर टाइम काढता येतो. म्हणजे बेसिक प्रॉब्लेम आहे. आणि या बेसिक प्रॉब्लेममध्ये वेलॉसिटी बरोबर काय रे फॉर्म्युला, V इज इक्वल टू एन लॅम्बडा. तर एन किती दिलेलं आहे आपल्याला 500, वेवलेंथ किती 0.1, हे 0 इथं कॅन्सल. स्पीड किती आली 50 मीटर पर सेकंद. अलग लक्षात, 50 मीटर पर सेकंद इज द स्पीड. आता त्यानंतर बेटा आपल्याला काढायचं आहे काय, टाइम काढायचा आहे. वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स डिवाइड बाय टाइम, आणि देअरफॉर टी इज इक्वल टू डी अपॉन व्ही, दॅट इज इक्वल टू हिअर डी किती आहे, डिस्टन्स किती आहेत सांगा. नाही, डिस्टन्स 300 डिवायडेड बाय 50, हे कॅन्सल झालं. अँड देअरफॉर टी इज इक्वल टू 6 सेकंद.
टी इज इक्वल टू 6 सेकंद. आहे का नाही सिंपल प्रॉब्लेम. सहज तुम्ही वाचल्या वाचल्या पटकन लक्षात येईल एवढा सोपा हा न्यूमरिकल होता. पण लवकर लक्षात येत नाही कारण फॉर्म्युला तो आठवला पाहिजे. व्हरायटीज ऑफ न्यूमरिकल असतात, प्रत्येक फॉर्म्युले इक्वली इम्पॉर्टंट आहे. चला बेटा, तर त्यानंतर आपल्याला नेक्स्ट न्यूमरिकल खूप छान आहे. अनेक वेळेस एक्झामला विचारलेला हा न्यूमरिकल आहे, याच्याकडे थोडंसं लक्ष द्या. कॉम्प्रेशनल वेव्ह इम्पल्स आर सेंट टू द बॉटम ऑफ ए सी फ्रॉम अ सी अँड एको. मी तुम्हाला एको म्हणलेलं आहे म्हणजे रिफ्लेक्शन ऑफ कोणता, रिफ्लेक्शन ऑफ साऊंड वेव्स इज हिअर्ड आफ्टर 2 सेकंद. म्हणजे टाइम टी इज इक्वल टू 2 सेकंद. ए बल्क मॉड्युलस ऑफ वॉटर म्हणजे के म्हणतो बेटा बल्क मॉड्युलसला, 2 × 10⁹ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. 2 × 10⁹ न्यूटन पर मीटर स्क्वेअर अँड मीन टेम्परेचर टी इज इक्वल टू 4 डिग्री सेल्सिअस. देन डेप्थ ऑफ सी म्हणजे डी बरोबर काढायचं. आता हे बेसिक आहे, ॲप्लिकेशन आहे, युजेस आहेत. कशाचे युजेस आहेत? ॲप्लिकेशन ऑफ रिफ्लेक्शन ऑफ साऊंडचे बेटा. ॲप्लिकेशन ऑफ रिफ्लेक्शन ऑफ साऊंडचं हे यूज आहे. तर कोणतं येईल? आता इथून असं एक वॉटर सरफेस आहे, इथून ही वेव्ह असे गेली, हे बॉटम आहे, पूर्ण वॉटर लेअर आहे बेटा. मग ही वेव्ह अशी इथून आत जाणार आणि इथून रिफ्लेक्ट होऊन परत वर येणार. हे इथून इथपर्यंत जाण्यासाठी आणि परत येण्यासाठीचा टाईम असतो. तर कन्सेप्ट तर सोपाच आहे. काय? व्हेलॉसिटी इज इक्वल टू रूट ऑफ, व्हेलॉसिटी इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ काय येतं, के डिवाइड बाय रो, के डिवाइड बाय रो. आता वॉटरची डेन्सिटी इथं तुम्हाला दिलेली नाही. के किती दिलेलं आहे? बल्क मॉड्युलस 2 × 10⁹ डिवायडेड बाय डेन्सिटी वॉटरची किती आहे? 10⁻3. करेक्ट. हे माहीत नसेल तर तुम्हाला माहीत असलं पाहिजे ऑब्वियसली. आणि मग आपल्याला इथं येतं व्ही इज इक्वल टू √2 × 10⁻3. हे 1 एलमी 9 - 3 म्हणजे 6 आलं. 6चं हाफ स्क्वेअर रूटच्या बाहेर काढायचं असेल तर हाफ पॉवर घेतो बेटा. आता व्हेलॉसिटी तुम्हाला माहीत झाली, या ठिकाणी काढायचं आपल्याला डिस्टन्स, तर व्हेलॉसिटी इज इक्वल टू 2 टाइम्स डी डिवाइड बाय टी. इथं मात्र विद्यार्थी चूक करतात. एको म्हणजे कुठून? इथून जाऊन येण्यापर्यंतचा टाईम असतो. म्हणजे डिस्टन्स किती होतं? ट्वाईस. त्या ठिकाणी जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स किती होतं? ट्वाईस होतं. आणि मग आपण पुढे काय करतो? इथं सिंगल डी बाय टी घेतला तर चुकीचं येतं ना. एको शब्द इथं अंडरलाईन केलेला आहे मी. एको म्हणजे काय? प्रतिध्वनी जाऊन येण्यासाठीचा लागलेला टाईम आपण ज्याला म्हणतो तो आपल्याला इथं माहित आहे. आणि मग देअरफॉर 2D इज इक्वल टू V × T. आता व्हेलॉसिटी किती काढलेली आहे आपण? √2. व्हेलॉसिटी किती आहे? √2 × 10⁻3 डिवायडेड बाय टाइम किती आहे? 2D. व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स डिवाइड बाय टाइम. आणि आपल्याला काय विचारलं आहे? डेप्थ ऑफ सी म्हणजे डी विचारलं आहे बेटा. 2D. हां, आता हे किती? × 2. हे डी ॲज इट इज. हे लक्षात आलं का? व्हीची किंमत इथं ऑलरेडी काढलेली आपण. किती आली व्हेलॉसिटी? हे इथं काढलेली √2 × 10⁻3. टाईम किती दिलेला आहे? इथं काय घेतलेला? 2 सेकंद इथं ठेवला. हे 2D आहे, हे 2 कॅन्सल. आणि देअरफॉर डी इज इक्वल टू आता √2 ची किंमत किती येते? 1.414 × 10⁻³
and this is equal to 1414 meter. Depth of C जे असेल ते किती आलेलं आहे? Depth of C is equal to 1414 meter. तर बेटा न्यूमरिकल जे आले ते आपण किती घेतलेले आहेत? हे जे न्यूमरिकल आपण आज लर्न केले आहेत हे 10 न्यूमरिकल्स आहेत, अत्यंत इम्पॉर्टंट आहेत. हे परत न्यूमरिकल्स तुम्ही सॉल्व करा म्हणजे थोडासा कॉन्फिडन्स येतो आणि पुढचे न्यूमरिकल आपण सॉल्व करूया. तर इथं आपण थांबूया.